गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवीन रेसिपी म्हणजेच कोथिंबीरची वडी पाहणार आहोत. आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहे. त्यासाठी बारीक चिरून घेतलेली ही कोथिंबीर आणि त्यासाठी लागणारं मसाला बघूया. तर हे धने घेतले आहेत, आलं बारीक ठेचलेलं आहे, जिरे, मिरची आणि लसूण हे सगळं आता एकत्र मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. कोथिंबीर सगळी डब्यामध्ये एका काढून घ्यायची आहे अगोदर. त्यामध्ये आता आपण थोडा हिंग टाकूया, चिमटभर, थोडीशी हळद, मीठ थोडंसं, चवीपुरतं जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही मीठ टाकू शकता. आणि थोडासा आपण चिंचेचा कोळ टाकणार आहे आणि पांढरे तीळ थोडेसे, आणि थोडेसे तीळ आपण वरून टाकायचे आहेत. आता ह्यामध्ये बेसनचं पीठ टाकून आपण भिजवून घेऊया. ह्यामध्ये आता आपण बेसनचं पीठ, तुम्हाला जर गोळे करायचे असतील तर गोळे करून पण उकडू शकता आणि जर चाळणीमध्ये असं डायरेक्ट लावून पण उकडून घेऊ शकता. मी आता तुम्हाला हे चांगलं भिजवून दाखवते व्यवस्थित. हे मिक्सरला आता आपण बारीक केलेले आलं लसूणची पेस्ट पण टाकून घेऊया यात आणि पाणी टाकून भिजवून घेऊया. हे असं भिजवलं आहे. ह्यामध्ये आता आपण थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकून घेऊया. हे सगळं आता व्यवस्थित मी भिजवून घेतलं आहे. आता आपण हे चाळणीत लावून घेऊया. चाळणीला तेल लावून घेतलं आहे. आता हे आपण चाळणीत लावून वरून तीळ थोडे टाकायचे आणि वाफवून घ्यायचं. हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. व्यवस्थित आता हे चाळणीत लावून घेतलं आहे आणि यात आता वरून असंच तीळ थोडेसे टाकून घेऊया आणि हे असंच वरती उकडायला ठेवायचं आणि यावरती प्लेट झाकूया. आपण आता वडी झाली आहे का बघूया तयार. अजून 5 मिनिटं ठेवायला लागणार. अजून 5 मिनिटांनी बघूया पुन्हा. अजून एकदा बघूया. पाठीमागून मशीन मारले व्यवस्थित झालेला आहे, शिजलेला आहे. तर आपण आता गॅस करू. बस वडी आपण आता अशी कट करून घेऊया आणि एअर फ्रायरमध्ये भाजून घेणार आहे मी, ऑइलचा वापर न करता. आता एअर फ्रायरमध्ये आपण एक एक वडी अशी ठेवून घ्यायची आणि फक्त तेलाचा ब्रश आपण वरून फक्त लावायचा आहे आणि हे 5च मिनिट फक्त भाजून घेणार आहे एअर फ्रायरमध्ये, कारण मी हे ऑइलमध्ये तळणार नाही आहे म्हणून. हे आता आपण असं लावून घेतलं आहे. ते आता आपण चालू करूया मशीन. हे ऑलिव्ह ऑइल आहे. हे थोडंसं आता मी वरून असं स्प्रेड करणार आहे आणि आता हे मी 5 मिनिटासाठी मशीनला लावणार आहे. आता आपण हे मशीनमध्ये चालू करून घेऊया. पाच मिनिटावर सुरू केलं. आता आपण झालं का बघूया. मस्त कुरकुरीत भाजलेले आहेत वडे सगळ्या छान. मस्त झालं.
आणि एअर फ्रायरमध्ये तेल न वापरता कुरकुरीत वडी तयार झालेली आहे. वडी खूप छान झालेली आहे. मी केले म्हणून नाही, कोथिंबीर वडी खूप छानच होती अशी पण. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. धन्यवाद.